अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्ती दासु अवधारी जोजी महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृती माश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9व्या अध्यायातील 13वा श्लोक आहे. त्या श्लोकातून भगवंत अर्जुनाला महात्म्याचं लक्षण प्रतिपादन करतात. हे अर्जुना, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे मला नित्यभूतांचे कारण जाणून अनन्य चित्त होऊन माझं भजन करतात. असं भगवंत अर्जुनाच्या समोर त्या महात्म्यांचं वर्णन करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव सद्गुरु पूर्णानंद महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या उत्सवाला नाम महाराजांच्या पुण्यतिथीला 121 वर्ष पूर्ण होत आहेत. 121व्या वर्षाचा आरंभ आहे पुण्यतिथीचा. आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण प्रतिवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, काकड आरती असा 8 दिवसाचा नामघोष महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न होतो. योगायोग यावर्षी सद्गुरु पूर्णानंद महाराजांच्या जन्माला 201 वर्ष पूर्ण होत आहे. 201 वर्ष, द्विशताब्दी जयंती महाराजांची आहे. तेव्हा आतापर्यंत आपण महाराजांचं पुण्यस्मरण करत आलेलो आहोतच. आपल्याकडून ती सेवा घडत आहे. पण त्यांच्या या जन्मोत्सवाला 200 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने थोडस महाराजांच्या चरित्राचं अवलोकन करावं अशी एक सदिच्छा निर्माण झाली. आपण महाराजांचं चरित्र कधी श्रवण केलेलं नाहीये, पण त्यांचं श्रवण घडावं त्यांच्या चरित्राचं, की त्यांच्या ह्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काहीतरी महाराजांची वाचिक सेवा घडावी हा भाव मनी मानसी घेऊन त्यांच्या चरित्राचं कथन आपल्याला 7 दिवसामध्ये करायचं आहे. जेवढं होईल तेवढं करायचं आहे. कारण त्या चरित्राचं अक्षरबद्ध कार्य करण्याचं काम वैकुंठवासी तीर्थरूप महाराजांनी केलेलं आहे. एक आमचं तुमचं सर्वांचं भाग्य आहे. महाराजा गावामध्ये जन्माला आले. त्या गावामध्ये ते राहिले, वास्तव्य केले. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही साधनेमध्ये काळ घालवला. कशा पद्धतीने महाराज जीवन जगले त्या काळातल्या लोकांनी महाराजांना जवळून पाहिलं. पण त्यानंतर त्या महाराजांचं चरित्र सर्वांना ज्ञात व्हावं म्हणून महाराजांनी, तीर्थरूप महाराजांनी ते ओवीबद्ध चरित्र लिहिलेलं आहे. आणि त्या चरित्रातून आपल्याला काही महाराजांचं
दर्शन घडेल, त्यांचं महात्म्य कळेल. महात्म्यांचं जीवन हे मोठंच असतं, ते महानच असतात, पण आपल्याला ते कळावं लागतं बरं का. काही त्यांच्या जीवनातून आपल्याला घेता येतं का? काय त्यांच्या जीवनामध्ये विशेषत्व होतं? काय आगळे वेगळे पण त्यांच्या जीवनामध्ये होतं का? ते थोडासा आपण अवलोकन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. किंबहुना संतांच्या चरित्राचं वर्णन करताना, असं वर्णन करत असताना पहिलं त्यांचं वर्णन केले. ऐका कथा पवित्र परम पावन भक्त चरित्र श्रवण करिता अपार दोष जाती जळोनी. साधूच्या जीवनाचं वर्णन करण्यानेही मनुष्याचं जीवन निर्दोष होतं आणि साधूच्या चरित्राचं श्रवण करण्याने जीवन शुद्ध होतं. साधूच्या चरित्राचं पठन करण्याने सुद्धा जीवन पवित्र होतं. दोष जातात बरं का जीवनात. संतांनी वर्णन केले, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. त्या संतांच्या चरित्राचं, त्यांच्या स्वरूपाचं, त्यांच्या नामाचं वर्णन करण्याने आपल्या जीवनातले दोष जातात. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. खरंच त्यांच्या नामाचं, त्यांच्या चरित्राचं वर्णन करण्याने काय होऊ शकतं, पुष्कळ साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. नाथ महाराजांनी ज्ञानोबरांचं वर्णन करताना वर्णन केले, ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञे निजांगे होय अशी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. त्यांचं वर्णन करण्याने अज्ञान निवृत्त होतं, पाप निवृत्त होतं, दोष निवृत्त होतात. किंबहुना अर्जुनाच्या समोर वर्णन करताना देव बोलले, अरे अर्जुना, मी तुला काही मूर्खांच्या स्वरूपाचं वर्णन केलं, पण मूर्ख लोकांच्या स्वरूपाचं वर्णन करण्याने वाणीला शीन प्राप्त होतो बरं का. मनोनी असतो ये वायानी कायशी मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेल हन. नको त्याचं वाणीनं वर्णन करण्याने वाणीला शीन प्राप्त होतो. ऐशे बोलिले देवे तेत जी जी म्हणितले पांडवे, ऐके जे तवाच्या विसवे ते साधू कथा. काही मूर्ख लोकांचं वर्णन करता करता, नाम आसुरी संपत्तीने संपन्न असणाऱ्या लोकांचं वर्णन करता करता देव बोलले, अर्जुना माझी वाणी शिनली रे, मी आता साधूची कथा सांगतो बर का. देव बोलले, मी साधूची कथा सांगतो. आणि ती साधूची कथा सांगत असताना देव बोलले, महात्मा नस्तुमाम पार्थ बर का. साधूची कथा ऐकावी वर्णन केलेलं आहे. आज आम्ही तुम्ही संसार करतो, संसार करणाऱ्यांच्या जीवनामध्ये, संसारी जीवाच्या जीवनामध्ये सतत व्यथा असतात. व्यथा, दुःख आहे, गुणाचा संबंध आहे. आणि त्या संसार लोकांच्या व्यथा जावे असं वाटत असेल तर साधूची कथा ऐकावी बर का. व्यथा निवृत्त होण्याकरता कथा ऐकावी. कोणाची? संसाराच्या कथा नव्हे, साधूची कथा. आपण चार चौघ एकत्र आलो तर संसाराची कथा सांगतो का साधूची कथा सांगतो? संसाराचीच कथा सांगतो. चार मित्र एकत्र आले, चार वयस्कर माणसं एकत्र आली, चार बाया एकत्र आल्या तर देवाचं वर्णन करत नाहीत, साधूचं वर्णन करत नाहीत.
संसाराचंच वर्णन करतात बरं का. आणि संसाराचं वर्णन करून व्यथा वाढतात. का संसार हा दुःखरूप आहे, त्याचं वर्णन करण्याने दुःखच वाढतं, सुख होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या जीवनातल्या व्यथा निवृत्त व्हाव्या असं वाटत असेल तर साधूची कथा वर्णन करावी. साधूची कथा वर्णन करण्याचा आपला अधिकार नसेल तर साधूची कथा तरी कानाने ऐकावी. बरं, साधूची कथा तरी कानाने ऐकावी. आणि ती साधूची कथा ऐकण्याने एक जीवनातले फार मोठे दोष निवृत्त होतात. कारण साधूचं जीवनच त्या मानाचं आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. असं त्या साधूचं जीवन आहे. म्हणून अशा साधूची कथा आपण श्रवण करावी. म्हणून आपण त्या साधूचं वर्णन करत असताना अनेक साधू या भूतलावरती होऊन गेले. आपलं परम भाग्य आहे, ज्या गावामध्ये साधू जन्माला आले त्या गावामध्ये आपण जन्माला आलो. बरं, कारण तुकोबारांनी वर्णन केले, पवित्र ते कुळ पावन तो जे देश, जेते हरीचे दास जन्म घेते. ज्या नगरीमध्ये, ज्या गावामध्ये, ज्या ग्रामामध्ये ज्यांचा जन्म झाला ते सद्गुरु पूर्णानंद महाराज. बरं, त्या गावाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, महाराष्ट्र दक्षिण देशी दूध गंगा वाहे पूर्व देशी, तेच्या दक्षिणी तिराशी कोगनोई ग्राम वसतशे. दूध गंगेच्या तीरावरती दक्षिणेला हे कोगनोळी गाव आहे. दूध गंगेच्या दक्षिणेला. बरं का. दूधगंगा नदी ही पश्चिम पूर्व वाहिनी आहे. बरं का. ती पश्चिमेकडून आली आणि पूर्वेला वाहत चाललेली आहे. आणि त्या दक्षिण तीरावरती एक कोगनोळी गाव वसलेलं आहे. अशा ह्या कोगनोळी गावामध्ये ब्राह्मण यातीमध्ये जे जन्माला आले त्यांचं वर्णन केले. तया पुण्यग्रामा भीतरी ब्राह्मण जना माझारी, खंडोपंत नामी कुलगोत्री, एक सुशील कुटुंब वसत असे. त्या कोगनोळी गावामध्ये ब्राह्मण वर्णामध्ये खंडोपंत नावाचे एक ब्राह्मण होते. कुलकर्णी. बर का. आणि त्या ब्राह्मण वर्णाचं वर्णन करताना असं वर्णन केले, 4 वर्ण सांगितलेत. बरं का. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, 4 वर्ण सांगितलेत. त्या 4 वर्णामध्ये ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ मानलेला आहे, सर्वात पवित्र. बरं का. भगवंतानी गीतेमध्ये त्याचं वर्णन केले, चातुर्वर्णे मया सृष्टम गुण कर्म विभागशः. गुणावरून आणि कर्मावरून देवानी 4 वर्ण निर्माण केले. बरं का. फार विस्ताराने भगवंतानी त्याचं वर्णन केले. पण 4 वर्णापैकी ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ मानलेला आहे. ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला येण्याकरता पुण्य लागतं. बरं का. पुण्य लागतं. पापी माणसं ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला येत नाहीत, पुण्यवान लागतो त्याला. म्हणून ज्यांचा जन्मच ब्राह्मण वर्णामध्ये, श्रेष्ठ वर्णामध्ये त्या गावामध्ये झाला ते खंडोपंत कुलकर्णी. बरं का. अतिशय सदाचार संपन्न जीवन त्यांचं होतं. सुशील कुटुंब वसत असे. सुशील म्हणजे सदाचार संपन्न.
आणि अशा सदाचार संपन्न घराण्यामध्ये तयाचे पवित्र कोई बाळ जन्मले पुण्य राशी सुबराव नाव तयाशी माय बापे ठेविले. त्या खंडोपंतांच्या पोटी पुण्यवान असे जन्माला आले. त्यांचं नाव सुबराव. महाराजांचं मूळ नाव सुबराव आहे बरं का. ज्यांच्या पोटी जन्म झाला त्या मायबापांनी त्यांचं नाव सुबराव ठेवलं. कधी जन्म झाला? शके 1746 शालिवान हानाशी खंडोपंतांचे पवित्र वंशी जन्म झाला सुबराशी शुभ दिवशी. शके 1746 आणि आताच शके काढा, बरोबर 201 वर्ष होतात बरं का. 201 वर्ष होतात. शक इसवी सन नव्हे बरं का. हा शके 1746 आणि आताच शके किती आहे बघा, मी विसरून गेलो. 1947. 1746 अधिक हे 1947 याच्यातून ते वजा करायचे, बरोबर 201 वर्ष होत. एक 201 वर्ष म्हणजे 1 वर्षाला सुरुवात झाली, बरोबर 2 वर्ष पूर्ण झाली. आता शके सुरू झाल्यामुळं पुढचं 1 वर्षाचा एक किती कालावधी आहे? 5-6 महिन्याचा कालावधी आहे नाही का. शके सुरू कधी होत? 2-3 महिन्याचा कसा असेल? 5-6 महिन्याचा कालावधी आहे, 7-8 महिन्याचा. तेव्हा शके 1746 या शकामध्ये त्या खंडोपंतांचे पवित्र वंशामध्ये महाराजांचा शुभ दिवशी जन्म झाला. त्याचं वर्णन करताना असं वर्णन केले, थोर पुरुषाचं वर्णन करताना काही विशेषता असते बरं का. जैसे आम्र बीजा पोटी आम्र वृक्ष वाढे सृष्टी तयाशी आम्र फळे गोमटी भारोनी येते बरं का. आंब्याचं झाड, आंब्याच्या झाडाला येणारी फळं गोड असतात बरं का. आंब्याच्या झाडाला येणारी फळं गोड असतात. तसं ज्यांचं जीवन पवित्र आहे त्यांच्या पोटी पवित्र संतती जन्माला येते सांगण्याकरता आंब्याच्या वृक्षाचा दृष्टांत दिला. आंब्याच्या झाडाला कारली येत नाहीत बरं का. आंब्याच्या झाडाला कारली लागत नाही. आंब्याच्या डालाला आंबेच लागतात आणि आंबा हा अतिशय रसाळ फळ आहे बरं का. आंबा हा रसाळ फळ आहे. आम्रवृक्षाला जशी फळं गोड येतात तशी पवित्र कुळामध्ये पवित्रच मंडळी जन्माला येतात. दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे का, पवित्र शिंपल्याचे उदरी वर्षता पवित्र स्वाती निरी तेत जन्मती जया परी पवित्र मोतीये. स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडतो आणि त्या पाऊस पडल्यानंतर त्या शिंपल्यामध्ये त्या पावसाचे स्वाती नक्षत्रातले थेंब पडल्यानंतर त्या शिंपल्यामध्ये ते पाणी न राहता ते पाणीच मोती होतं बरं का. पाणीच मोती होतं म्हणजे स्वाती नक्षत्रातला पाण्याचा थेंब शिंपल्यामध्ये पडावा आणि त्या शिंपल्यामध्ये ते पडलं की शिंपलं झाकलं जातं आणि त्या शिंपल्यामध्येच ते मोती होतात बरं का. नुसतं पाणी नाही, स्वाती नक्षत्रातला पाऊस लागतो. आणि त्या शिंपल्यामध्ये ते पाणी पडावं लागतं आणि त्या शिंपल्यामध्ये पाणी पडल्यानंतर ते शिंपल्यामध्ये पडलेलं पाणी न राहता तेच पाणी मोती होतं. तसं पवित्र कुळामध्ये जन्माला येणारी मंडळी पवित्र असतात बरं. दुसरा दृष्टांत दिला. तिसरा दृष्टांत दिला, ना तरी पवित्र अवनी निगती रत्नाची आखानी त्याची निपजती रत्नमणी अमोल जैसे.
या पृथ्वीच्याच अवनीच्याच पोटामध्ये काही खाणी आहेत आणि त्या खाणीमध्ये काही रत्न जन्माला येतात. अशा रत्नाच्या खाणी सगळीकडे नाहीत बरं. काही खाणी ती अवनी, ती जमीन, ती पृथ्वी पवित्र मानलेली आहे, जिथं त्या खाणीमध्ये रत्न जन्माला येतं बरं का, रत्न सापडतात. जसं पृथ्वीच्या पोटामध्ये पवित्र, त्या पृथ्वीच्या पोटामध्ये जसं पवित्र रत्न जन्माला येतं, तर पवित्र वंशामध्ये ज्यांचा जन्म झाला ती मंडळी पवित्र आहेत. तैसे पवित्र न बापाचे पोटी, तैसे पवित्र माय बापाचे पोटी, बाळे जन्मती गोमटी, ती उदरती कुटी पूर्व जाते. अशा पवित्र माय बापाच्या पोटी जन्माला आलेली मुलं पूर्वजांचा उद्धार करतात बरं का. तुकोबारांनी वर्णन केले, आपुलिया हिता जुआशे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या कुळामध्ये पवित्र मुलगा जन्माला यावा, तो साधू म्हणून यावा, तो पूर्वजांचा उद्धार करतो, दोन्ही कुळाचा उद्धार करतो बरं का. बापाच्याही कुळाचा उद्धार करतो आणि आईच्याही कुळाचा उद्धार करतो. एवढं त्या पवित्र संततीमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि अशा थोर पवित्र वंशामध्ये पवित्र मायबापाच्या पोटी ज्यांचा जन्म झाला, जन्माला नंतर त्या मायबापांनी ते जन्माला आलेलं बाळ सुलक्षण होतं बरं का. त्याचा महाराजांचा बाळपण काय लाड असेल ती त्यांनी मायबापांनी पुरवली सगळं. आणि लहानाचे मोठे मोठे होता 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 ब्राह्मण वर्णामध्ये असा एक विधी आहे, वयाच्या 8व्या वर्षी मुंज करावी लागते. 8व्या वर्षी मुंज करावी लागते. कधी काही ठिकाणी 8व्या वर्षी मुंज करतात, तर काही ठिकाणी 12व्या वर्षी मुंज करतात. मुंज झाल्यानंतर त्यानं वेदाभ्यास करायचा बरं का. तोपर्यंत काय करायचं नाही. तिथून विद्या अभ्यासाला त्याने आरंभ करायचा. आणि बालपणामध्ये महाराजांची मुंज झाली 8व्या 12व्या वर्षी, आणि त्यानंतर महाराजांनी विद्याभ्यास केला बरं का. वेदाचं अध्ययन केलं आणि ते अध्ययन करत करत दिवसेंदिवस थोर झाला, विद्याभ्यास शिकवला, पुढे विचार करिता वहिला विवाहाचा. विद्याभ्यास केला, मायबापाने विचार केला, आता बाळ मोठं झालेलं आहे, विवाहाची वेळ आलेली आहे, विवाह करावा असं मायबापांनी ठरवलं. तेव्हा चांगल्या कुलातली वधू पाहून महाराजांचा विवाह केला बरं का. चांगल्या मुहूर्ताने विधिवत जो जो विधी त्याच्याकरता सांगितला, शास्त्रशुद्ध चांगल्या कुळातली अशी मुलगी पाहून महाराजांचा शुभ मुहूर्तावरती विवाह झाला. आता सोबराव झाला संसारी, वर्तू लागला घराचारी, दोघे वसती एके विचारी, पती पत्नी आनंदे. दोघं एक विचाराचे होते बरं का. एक विचाराने वागायचे, आनंदाने त्यांचा संसार चालला. आणि असा आनंदाने संसार चालता 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 काही काल गेल्यानंतर महाराजांना 3 कन्यारत्न झाले बरं का. 3 कन्यारत्न झाले. त्यांच्या पत्नीचं वर्णन करताना वर्णन कृष्णाबाई नाव होतं महाराजांच्या पत्नीचं, कृष्णाबाई.
कृष्णाबाई कृष्णाबाई, हा, या माळ्यांच्या नव्हे बरं का. सुभ्रावाची जे का पत्नी कृष्णाबाई तेशे म्हणती, बहुकाळ क्रमिल्या अंती कन्यात्रय जन्मल्या. त्रय म्हणजे 3, हा, 3 कन्या महाराजांना झाल्या. त्या प्रत्येकाला नाव ठेवलं. पहिलीचं नाव ठेवलं गीताबाई, दुसरीचं नाव ठेवलं ताराबाई आणि तिसरीचं नाव ठेवलं अहिल्याबाई. हा, गीताबाई, ताराबाई आणि अहिल्याबाई अशा 3 मुली महाराजांच्या पोटी जन्माला आल्या. तिघींचं नामकरण झालं. त्याही लहानाच्या मोठ्या झाल्या आणि लहानाच्या मोठ्या होता होता आता विचार केला या तिघींचा विवाह केला पाहिजे. तिघींचा विवाह केला. पहिली गीताबाई तिला दिलं राजापूरला बरं का. दुसरी ताराबाई तिला दिलं इचलकरंजीला आणि तिसरी अहिल्याबाई तिला दिलं वंदूरला. राजापूर, इचलकरंजी आणि वंदूर. हा, वंदूरला 3 नंबरची मुलगी महाराजांची वंदूरला राहत. आता तिथं नाही ते. हा, हा, आणि वंदूर. आता तिघींचं लग्न झालं. पण महाराजांची परिस्थिती कशी होती त्या परिस्थितीचं वर्णन केले. शुभ्रावाचे संसारी उणीव नसे कवने परी, शेती वाडी गुरी ढोरी विपुलता असे. संपन्न होतं महाराजांचं जीवन बरं का. शेती वाडी गुरं ढोर विपुल होती, विपुल म्हणजे महाराजांचं जीवन संपन्न होतं, श्रीमंत होते महाराज. परी श्रीमंत होते पण महाराजांचं लक्ष मात्र संसारात नव्हतं बरं का. आसक्ती नव्हती. बालपणापासून महाराजांना परमार्थाची आवड, बालपणापासूनच बरं का. एवढी संपत्ती, एवढी शेतीवाडी होती पण त्याच्यामध्ये महाराजांचं लक्ष नव्हतं, लक्ष नव्हतं. कारण जीवनामध्ये संपन्नता प्राप्त व्हावी आणि त्या संपन्नता प्राप्त झाल्यानंतर त्याच्याविषयी विरक्ती निर्माण व्हावी, हे जीवनातलं विशेषत्व आहे बरं का. काही संसारी लोकांच्या जीवनामध्ये विरक्ती निर्माण होते, काही संसारात यश मिळेना म्हणून, संसार नीट वाढेना म्हणून. संपन्नता असावी त्याच्याविषयी त्यागाची बुद्धी निर्माण व्हावी बरं का. मग अशी महाराजांची विपुलता होती, संपन्नता होती, पण बाळपणापासून महाराजांना परमार्थाची आवड. आणि ती आवड जर त्यांना कोणती होती तर बाळपणापासून परमार्थी असे निमग्न, नाना ग्रंथ श्रवण पठन प्रेमे करुणी करीत असे. अनेक ग्रंथाचं वाचन करावं, अनेक ग्रंथाचं श्रवण करावं, श्रवणामध्ये पठनामध्ये वेळ घालवावा. नवे नवे गीता भागवत पडिये पूर्ण, पुन्हा पुन्हा आवृत्ती जाण त्याचीच करीत असे. अखंड करी कृष्ण चिंतन, वाया जाऊ निधी एक क्षण, काया वाचा मने करून कृष्ण रंगी रंगले. वेळ महाराज बालपणापासूनच आवड असल्यामुळं तिन्ही मुलींची लग्न झाल्यानंतर महाराजांनी आपला पूर्ण काळ आता चिंतनामध्येच घालवायचा ठरला. पुन्हा पुन्हा त्या भागवत ग्रंथाचं ते पारायण करायचे बरं. पुन्हा पुन्हा गीता ग्रंथाचं पुन्हा पुन्हा पारायण करायचं. गीता आणि भागवती महाराजांच्या आवडीचे 2 ग्रंथ होते. त्याच्यामध्ये ते सतत राहायचे. नवे नवे ते ग्रंथ पठण झाल्यानंतर उरलेला काळ, त्या काळामध्ये कृष्ण चिंतन, कृष्ण 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 या नामाचं सतत स्मरण. एक वेळ सुद्धा महाराज क्षण वाया जाऊ देत नव्हते. रिकामा अर्धघडी राहू नको, जे ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये वर्णन केले ना, एक क्षणही महाराज चिंतनाशिवाय वेळ घालवत नव्हते बरं. ग्रंथ पठन करायचं
आणि भगवत चिंतन ती कृष्ण नामाची त्यांना फार आवड होती. आणि त्या कृष्ण नामामध्ये सतत महाराज रंगलेले असायचे बरं. पण त्यांना भागवताची फार आवड, अतिशय आवड. कशी आवड होती त्याला दृष्टांत दिलाय भ्रमराचा. भ्रमराला फार सुगंध आवडतो बरं का. भ्रमराला सुगंध फार आवडतो. जिथं सुगंध असेल, किती दूर असो ते, तो सुगंध शोधण्याकरता तो भ्रमर फिरत असतो बरं का सतत. ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये वर्णन केले. काय वर्णन ते? भ्रमर सुमन कळिके. ते भ्रमर त्या फुलाच्या कळिकेवरती गुंतलेलं असतं बरं का. एवढं ते एकाग्र झालेलं असतं, एवढं एकाग्र झालेलं असतं, एवढं एकाग्र चित्ताने त्या फुलातला ते पराग सेवन करतं. आजूबाजूनं कोण जातं ते पाहत नाही बरं का. एवढी एकाग्रता त्या भ्रमराची असते. तशी महाराजांची अवस्था होती बरं का, भ्रमरासारखी. त्या पुन्हा पुन्हा ग्रंथाचं पठण करावं, कृष्ण नामाचं चिंतन करावं. आणि असं करता 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 त्यांना असं वाटलं आपण या भागवताचीच पारायण करावी. त्यांनी निश्चय केला आता दुसरं काही करायचंच नाही, दुसरं काय करायचं. एक भगवत चिंतन आणि भागवताचं पारायण, याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही असा निश्चय केला. आणि तो कसा निश्चय केला? साधनेमध्ये काळ घालवण्याकरता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पहाटे उठावं, प्रातःकाळी उठावे, स्नान संध्याधिका वरावे, मग ओले हरभरे बक्षावे एक मुष्टी. महाराजांनी 3 वर्षामध्ये एक साधना केली, फार मोठी साधना केली बरं. पहाटे उठावं, स्नान करावं, संध्या विधी करावा, रात्री झोपतानाच हरभरे भिजत घालावेत. आणि ते 3 टाइम खात होते, सकाळ, दुपार, संध्याकाळ, असं 3 वर्ष बरं का. सकाळचा विधी आवडावा, मुठभर ते चणे खावेत आणि भागवताच्या पारायणाला बसावं. दुपार झाली की मुठभर ते चणे खावेत, पुन्हा पारायणाला बसावं. संध्याकाळ झाली की पुन्हा मुठभर चणे खावेत, पुन्हा पारायण करावं. असं 3 वर्षाचा काळ महाराजांनी नुसतं हरभऱ्यावरती घालवला. निश्चयच केला साधना करायची, दुसरं काहीच नाही बरं का. तुकोबाऱ्यांनी सुद्धा अशीच साधना केली बरं का. भंडाऱ्या डोंगरावरती जावं आणि भागवताची आणि ज्ञानेश्वरीची पारायण करावी. तुकोबाराय पहाटे उठावेत, इंद्रायणीचं स्नान करावं, सकाळचा विधी आवरावा आणि उठून महाराजांनी त्या डोंगरावरती जावं. कधी भामचंद्र डोंगरावरती, कधी भंडारा डोंगरावरती, कधी भोराडा डोंगरावरती. तिथं जाऊन या ग्रंथाचं पारायण महाराजांनी सुद्धा, तुकोबारायांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये भागवताची ज्ञानेश्वरीची शेकडो पारायणे केली बरं का, एकांतामध्ये. आणि काही जाताना शिदोरी घेऊन जात नव्हते बरं का. काय खायला मिळालं तर खायचं, नाही मिळालं तरी साधना करत राहायची. त्याच पद्धतीनं महाराजांनी आपल्या जीवनामध्ये 3 वर्षाचा काळ साधनेमध्ये घालवला बरं का, साधनेमध्ये घालवला. परिणाम 3 टाइम मुठभर पोह्याने काय, हरभऱ्याने काय होणार आहे. आणि 3 वर्षामध्ये महाराजांचं शरीर असं बारीक झालं बरं का. साधनेमध्ये काळ घालवला ना, पोटात अन्नच नाहीये, नुसतं पोहे, मुठभर हरभरे खावेत, ओलेत, पाणी सुद्धा नाही प्यायचं बरं का. का? साधनेमध्ये अधिक आहार खाल्ला की साधनेला प्रतिबंध होतो, साधनेला
प्रतिबंध होईल. एका वेळी बसलं की कमीत कमी 6 तास उठायचं नाही. देहधर्म येता कामा नये, लक्षात ठेवा. आम्ही सुद्धा पारायण करतो, पण 2 तास झाले की मध्ये चहा लागतो, नाश्ता लागतो. मी ज्यावेळी साधकाश्रमामध्ये गेलो त्यावेळी तिथं पारायणाची पद्धत होती. सकाळी 6:30ला पारायण सुरू व्हायचं आणि 9:30ला संपायचं. 6:30ला पारायण सुरू झालं ना, 9:30ला संपायचं. 9:30 नंतर नाश्ता. बरं का, 7:30 ते 9:30 उठायचंच नाही. एवढ्या तासामध्ये 1200 ओव्या वाचूनच उठायचं, अशी पद्धत आळंदीला. बरं का, आश्रम. आम्ही पारायणामध्ये फोन उचलतो, नाश्त्याला जातो, कोणी बोलवतं इकडं आलं का, कोणी तिकडं आलं का बघतो. साधना कशी असावी पहा ना. आपल्याला एवढी घडणं शक्य नाही, पण कमीत कमी 3 तास तरी आपण मन आवरावं का नाही? 3 तास तरी आपण मन आवरावं का? म्हणून महाराजांनी या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये साधनेमध्ये काळ घालवला आणि परिणाम 83 वर्षे अखंड केली पारायणे उदंड, तेने आत्मस्थिती प्रचंड अंतरी बांधली. बरं का, त्यांना अवस्था प्राप्त झाली. आपल्या महिमेतच महाराज त्यांना आपल्या स्वरूपाविषयी प्रचिती आली, भगवत स्वरूपाविषयी त्यांना प्रचिती आली, आत्मस्थिती त्याला म्हटलंय. बरं का, आणि असा त्यांचा त्या साधनेत काळ गेल्यामुळं योग संसाराविषयी वैराग्य जन्माला आलं. बरं का, हे साधनेचं फळ आहे, लक्षात ठेवा. वैराग्य कधीतरी जन्माला येत नाही. असा साधनेचा काळ गेला की महाराजांनी वर्णन केले, त्याला दृष्टांत दिलाय राजहंस पक्षाचा. राजहंस पक्ष खरं काय आणि खोटं काय याचा निवाडा करतो. बरं का, म्हणजे सार काय असार काय. पाणी असार आहे आणि दूध सार आहे. आसार असलेल्या पाण्याचा त्याग करतो आणि सार असलेल्या दुधाचा अंगीकार करतो. जसा राजहंस करतो त्या पद्धतीने महाराजांनी आसार असलेला संसार, त्या संसाराविषयी त्यागाची वृत्ती निर्माण झाली आणि सार असणारा परमात्मा त्यांच्याविषयी महाराजांच्या अंतःकरणामध्ये अतिशय प्रीती निर्माण झाली. बरं का, जैसा का राजहंस पक्षी एकेटाई असता अक्षर नीर, तेजून या अक्षर निज चंचुने शेवी, तयापरी शुभ्राव आपण नित्य नित्याचे निवारण करुणी अनित्य तेजून नित्य शेवी. त्याप्रमाणे महाराजांनी आपल्या जीवनामध्ये संसाराचा त्याग केला, आसक्ती राहिली नाही. बरं का, बहिरंगामध्ये महाराज आलेच नाहीत, अंतरंगामध्येच रंगायचे. आणि त्या अंतरंगामध्ये राहता राहता महाराजांना इच्छा निर्माण झाली, आता आपण एकांतात कुठंतरी जावं. म्हणून नेहमीप्रमाणे उठले आणि त्यांची ती अवस्था पाहिल्यानंतर काही लोकांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला. खरंच महाराज आत्मस्थितीला प्राप्त झालेत, अंतरंगामध्ये महाराज राहतात. काही गावामध्ये मंडळी होती, महाराजांच्या सहवासामध्ये यायची. बरं का, अशांच्या संगतीत आपण राहावं म्हणून काही लोक त्यांच्या सहवासामध्ये श्रद्धेनं यायची. बरं का, नवे नवे त्यांची ती अवस्था पाहिल्यानंतर लोकांनी विचार केला, आता हे प्रपंचामध्ये रमायला तयार नाहीत, लोकांकडे बघायला तयार नाहीत, म्हणून लोक त्यांना शोभराव म्हणण्याच्या ऐवजी पूर्णानंद म्हणू लागले. बरं का, पूर्ण आनंदामध्ये राहू लागले म्हणून. आता शोभराव नाव लोप झाला, पूर्णानंद नामे वर्तू लागला, लोक बोलती बोला महाराज पूर्णानंद. बरं का, आता शुभराव त्यांना कोणी म्हणना, त्यांना महाराज पूर्णानंद महाराज सगळे म्हणायला लागले.
पूर्णानंद नावाचं स्वरूप काय? ब्रह्मानंद, आत्मानंद, ती नावे ऐकुनी आनंद, या तिही माझी भेद किंचिती नसे, जेथे आनंदाची परिपूर्णता तया पूर्णानंद म्हणती तत्वता, तो अंगीची झाला आता म्हणून म्हणती पूर्णानंद. हा पूर्णानंदामध्येच ते रंगले बरं का. ब्रह्मानंद म्हटलं जातं, आत्मानंद म्हटलं जातं, तसं पूर्णानंद बरं का. आपल्याच आनंदामध्ये, पूर्ण आनंदामध्ये महाराज रमले. कुठलाही विषयाचा संबंध जीवनामध्ये राहिला नाही. म्हणून एके दिवशी महाराजांच्या मनात आलं, एकांतात जाऊन महाराज उठले आणि निघाले. कुठं निघाले? ओगनोई ग्राम हुनी दक्षिणेशी, एक डोंगर आशे 3 मैलेशी, मल्लिकार्जुन म्हणती तयाशी, श्री शंभूचे स्थान ते. मल्लिकार्जुन डोंगरावरती महाराज गेले बरं का. गावातून बाहेर पडले. त्यांना वाटलं आता गावात राहू नये म्हणून मल्लिकार्जुन डोंगरावरती गेले. जवळजवळ महाराज 2 दिवस अन्न पाण्या वाचून तिथंच होते, त्या मल्लिकार्जुन वर्धनावर एकांतात. म्हणजे तो काळ ना, त्या काळामध्ये झाडं झुडपं, रस्ता नव्हती, पायवाट, आणि अशा पायवाटेने त्या डोंगरामध्ये चढून त्या शंभूच्या मंदिरामध्ये जाऊन महाराज बसले. लोक विचार करू लागले, महाराज कुठे गेले, महाराज कुठे गेले, महाराज कुठं दिसेनात गावात. शोध घेता घेता लोकांच्या लक्षात आलं, महाराज मल्लिकार्जुन डोंगरावरती त्या मंदिरामध्ये, पुरातन मंदिर, त्या मंदिरामध्ये जाऊन बसलेत एकांतात. अन्न नाही, पाणी नाही, काय नाही, असं एकाग्र चित्ताने तिथं ध्यानस्थ महाराज बसलेले. आता ज्या लोकांना महाराजांच्या संगतीमध्ये राहायची सवय होती, त्यांना महाराजांच्या शिवाय वेळ जाईना. शोध घेता घेता लक्षात आलं, काही मंडळी महाराजांना भेटायला गेली तिथं, भक्त मंडळी. म्हणली, महाराज आपण चला गावामध्ये. नाही म्हणली, मला यायचं नाही म्हणले, मला इथं एकांतामध्येच राहायचं. नाही नाही म्हणले, चला, आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही म्हणले. तुम्ही एकांतात राहिलो, पण आम्हाला तुमच्या संगतीची सवय लागल्या ना. आता आम्हाला तुमच्या सहवासामध्ये राहायची सवय लागलेली आहे, तेव्हा आपण चला गावामध्ये. म्हणले, येतो म्हटली, माझी एक अट आहे म्हटले. अट आहे, तुम्ही सगळं ग्रामस्थ भक्त मंडळी गावामध्ये जा. चौपालवी, चौपालवी म्हणजे, पालव म्हणजे काय अर्थ होतो? चौपालवी शब्द आहे. पालव म्हणजे वस्त्र, आणि त्या वस्त्राला 4 बंद केले जातात भिक्षा मागण्याकरता. त्याला चौपालवी म्हणतात. त्याला मधुकरीचा कपडा म्हणतात. त्या मधुकरीच्या कपड्याला 4 बंद असतात. चौ म्हणजे 4 बरं का. त्याला आपण झोळी म्हणतो भिक्षा मागण्याची. त्याला 4 बंद असतात. तुम्ही चौपालवी तयार करा आणि गावामध्ये जा आणि ओली भिक्षा गोळा करा म्हटले. ओली भिक्षा, ओली म्हणजे भाजी भाकरी. आणि ती ओली भिक्षा गोळा करा आणि ती गोळा करून घेऊन इथं डोंगरावरती या म्हटले. हरकत नाही म्हणले, आपली आज्ञा असं तर आम्ही करतो म्हणले. आणि त्याप्रमाणे गावात मंडळी आली, ती ओली भिक्षा गोळा केली आणि सगळी भक्त मंडळी तिथं गेली. महाराजांनी सांगितले, बघा आता सगळ्यांनी बसून ही प्रसाद म्हणून खायचा बरं का सर्वांनी. कारण त्या भिक्षेचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, 4 घरची ओली भिक्षा मागून खाण्याने खाणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये रसनेविषयी तादात्म्य राहत नाही बरं का. तादात्म्य राहत नाही भिक्षा मागून खाण्यामध्ये. ओली भिक्षा मागून खाण्यामध्ये एक जीवनाला पावित्र्य मानलेलं आहे. लक्षात ठेवा, भिक्षा ती पवित्र मानलेली आहे. आजही आळंदीमध्ये पद्धत आहे.
परिसरामध्ये भाजी भाकरी मागायची आणि ती आणल्यानंतर सगळी भाजी एकत्र करायची आणि ती एकत्र करून सर्वांनी खायची बरं का. त्या खाण्याने अहंकार वाढत नाही, आसक्ती वाढत नाही आणि ते अन्न पवित्र मानलंय बरं का. अन्न पवित्र मानलेलं आहे. कारण देणारी माणसं सुद्धा पवित्र भावनेनं देतात. आणि असं ती भिक्षा मागून ओली आणली आणि ते आणल्यानंतर सर्वांच्या सहवासामध्ये महाराजांनी ते सेवन केलं बरं का. आणि सेवन केलं म्हटले चला आता मी गावाकडे येतो. सर्वांच्या सानिध्यामध्ये ती ओली भिक्षा महाराजांनी खाली. सर्वांना फार आनंद झाला. कारण 2 दिवस महाराजांच्या पोटामध्ये अन्न नव्हतं, पाणी नव्हतं बरं का. न ते 3 वर्ष झालं, पण 2 दिवस तसेच बसले होते डोंगरामध्ये जाऊन. अन्न पाणी काहीच घेतलं नव्हतं. पाणी नाही, अन्न निराहार असं वर्णन केले. आणि 2 दिवसानंतर तो सर्वांचा प्रसाद खाऊन महाराज पुन्हा गावामध्ये आले. आता सर्वांना बातमी कळाली की महाराज गावात आलेत. सर्वांना आनंद झाला. ऐकोनी भक्ताची या बोला पूर्णानंद मनीत संतोषला. म्हणे आता सांगतो बोला तैशी तुम्ही करावी. आणि त्याप्रमाणे इथं येऊन महाराजांनी सर्वांच्या सानिध्यामध्ये पुन्हा तो काळ घालवला. ऐकुनी पूर्णानंदाची या बोला भक्त मेळा ग्रामी परतला. चो पालवी मागुनी भिक्षेला पुनरपी आले परतोनी. तेव्हा एके ठाई पंगती बैसून भिक्षा अन्नाचे केले भोजन. मग सवे घेऊन भक्तजन पूर्णानंद आले ग्रामाशी. पुन्हा गावामध्ये आले आणि पुन्हा महाराजांनी इथं वास्तव्य केलं. आणि पुन्हा वास्तव्य केल्यानंतर पुन्हा आपल्या जीवनातला त्यांनी काळ कसा घालवला पुढं वर्णन केले बरं का. हे पहिल्या अध्यायातलं वर्णन झालं. आज उशीर झालाय सुरू व्हायला बरं का. आपलं 7चं टायमिंग आहे, 6:15 सुरू झालंय. आज आवरावरीत वेळ गेला. तेव्हा पुढच्या कथेचा भाग आपल्याला ऐकायचा आहे. जेवढं होईल तेवढं आपल्याला घाई करायची. ऐकून महाराजांनी काय कशा पद्धतीने जीवन जगले आपण कमीत कमी त्याचं अवलोकन तरी करावं. काय अवलोकन करण्याने आपल्या जीवनामध्ये काय फायदा झाला तर झाला, काय आपलं जीवन बदललं तर बदललं, तेवढं पुण्यवान असेल तर. नाही बदल झाला तरी कमीत कमी ऐकण्याने पुण्य तरी निर्माण होईल. ऐकण्याने का साधूची कथा ऐकण्याने पुण्य निर्माण होईल आणि सांगणाऱ्यालाही पुण्य निर्माण होईल. म्हणून काही त्यांच्या चरित्राचा आपण अवलोकन या 7 दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा पुढची कथा आहे ती आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये पाहूया. आपण या ठिकाणीच आज थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.